हेलो, गुड इवनिंग, नमस्कार। हेलो, गुड इवनिंग, नमस्कार। मैं पृथ्वी, इंटेलिजेंट गुरु पृथ्वी, इस यूट्यूब चैनल पे आप सभी का स्वागत है। आज हम संसद इंडियन पार्लियामेंट के ऊपर बात करने वाले हैं। संसद के 3 भाग होते हैं, एक राज्यसभा, दूसरा लोकसभा और तीसरा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, जिसको हम हिंदी में राष्ट्रपति के नाम से जानते हैं। भारत के महामहिम राष्ट्रपति इस देश के पहले नागरिक, तीनों सेना, आर्मी, नेवी, एयरफोर्स के कमांडर इन चीफ। इनके हाथ में कहने को तो कम से कम पावर है। वो है इस देश के मुखिया, इस देश के कार्यपालिका के प्रमुख, इस देश के संवैधानिक प्रमुख। जी हाँ, बात कर रहे हैं 15 प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू की। The current president of India is the first president of India is Dr. राजेंद्र प्रसाद। इंडियाचे पहिले प्रेसिडेंट कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। The second president of India is डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। भारताचे दुसरे प्रेसिडेंट कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे प्रेसिडेंट होते आणि फर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट होते। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया एंड फर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया। थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज डॉक्टर झाकीर हुसैन। थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज डॉक्टर झाकीर हुसैन। चला आता आपण या सगळ्यांचे आर्टिकल बघू। आर्टिकल इंडियन पार्लिमेंट, भारतीय संसद। इंडियन पार्लिमेंट, भारतीय संसदेचा पार्ट कोणता? पार्ट 5, चॅप्टर 2, आर्टिकल 79 to 122। मराठीमध्ये भाग 5 प्रकरण दुसरं कलम 79 to 122। कलम 79 to 122। राज्यसभा त्याला इंग्लिश मध्ये काउन्सिल ऑफ स्टेट। राज्यसभा इंग्लिश मध्ये काउन्सिल ऑफ स्टेट। राज्यसभेचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 80, कलम 80। त्याच्यानंतर लोकसभेला इंग्लिश मध्ये हाऊस ऑफ द पीपल। हाऊस ऑफ द पीपलचा आर्टिकल कोणतं? आर्टिकल 81, कलम 81। त्यानंतर राष्ट्रपती, त्याला इंग्लिश मध्ये प्रेसिडेंट ऑफ, त्याला राष्ट्रपतीला इंग्लिश मध्ये प्रेसिडेंट। प्रेसिडेंटचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 52, कलम 52। त्याच्यानंतर राज्यसभेला कोण असते? चेअरमन। राज्यसभेला कोण असते? चेअरमन, सभापती। आणि सध्याचे राज्यसभेचे सभापती कोण आहेत? जगदीप धनखड हे राज्यसभेचे करंट सभापती आहेत। जगदीप धनखड हे इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत आणि राज्यसभेचे चेअरमन आहेत। जे भारताचा उपराष्ट्रपती असते ते राज्यसभेचा सभापती असते। जगदीप धनखड सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि राज्यसभेचे चेअरमन आहेत। हे याच्या पहिले काय होते? जगदीप धनखड हे याच्या पहिले काय होते? ते वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर होते। जगदीप धनखड हे पहिले काय होते? वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर होते। आता लोकसभा त्याला इंग्लिश मध्ये हाऊस ऑफ द पीपल। लोकसभेला कोण असते? स्पीकर। लोकसभेला कोण असते? स्पीकर। लोकसभेला असते लोकसभा अध्यक्ष आणि सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभेचे करंट स्पीकर आहेत। आता प्रेसिडेंट करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या करंट प्रेसिडेंट आहेत आणि या कितव्या प्रेसिडेंट आहेत? 15th प्रेसिडेंट। द्रौपदी मुर्मू कितवे प्रेसिडेंट आहेत? 15th प्रेसिडेंट। आता जगदीप धनखड आणि राज्यसभेचे एमपी कोण आहेत? राज्यसभेचे एमपी राजूभाऊ सातव हे राज्यसभेचे एमपी होते। आता नाही, ते आता एक्सपायर झाले। आपले लाडके राजूभाऊ सातव हे राज्यसभेचे एमपी होते
आता MP नाही ते, आता ते एक्सपायर झाले. आता लोकसभेचे MP कोण होते? मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभेचे हेमंत भाऊ पाटील. आता त्यांचा सुद्धा कार्यकाल संपला. आता आता कोण उभा आहे? बाबूराव पाटील कवळीकर आणि बाबूराव पाटील. आता कोण उभा आहे एमपीच्या याच्यासाठी? बाबूराव पाटील कवळीकर आणि नागेश पाटील आष्टीकर. या दोघांपैकी कोणतरी एमपी होणार. ज्याच्याकडून वोट जास्त असेल ते एमपी होत असत. आता जगदीप धनखड बघायचे का? चल बघूता. जगदीप धनखड, जगदीप धनखड, हे जगदीप धनखड. जगदीप धनखड आईएएस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चेयरमैन ऑफ काउंसिल ऑफ स्टेट. आप मेरी बात भी नहीं सुना चाहते? मेरी बात मेरी जगदीप धनखड आप कुछ सोचिए ना। वाइस प्रेसिडेंट. तो अंदाजा होना चाहिए कि फाइल कहाँ पर आया। जगदीप धनखड़ की कितनी बेइज्जती करो मुझे कोई चिंता नहीं है। जगदीप धनखड उसकी तकलीफ नहीं है। किसान समाज के लिए चला बघितलं जगदीप धनखड. आता लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. लोकसभेचे करंट अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. बघायचे का ओम बिर्ला? तर ओम बिर्ला सुद्धा कम्युनिस्ट हे ओम बिर्ला. सभासदों, माननीय अध्यक्ष जी, ओम बिर्ला, ओम बिर्ला बघून घ्या. मान्य सदस्यगण, नाही बघून घ्या. सेपरेट चेअरवर बसलेले आहे. सेपरेट बघून घ्या. ओम बिर्ला. स्पीकर हाऊस ऑफ द पीपल ओम बिर्ला. ओम बिर्ला. ओम बिर्ला. तो सदस्यों के लोकसभा की सदस्यता से जाने के बारे में सूचित करते बिर्ला आहे ते. सदस्य श्री अखिलेश यादव ने लोकसभा की सदस्यता से त्याग के राम को संसदीय निर्वाचन क्षेत्र में निर्वाचित सदस्य उन्होंने 22/5/2022 से उनका त्याग पत्र स्वीकार कर लिया है। मान्य सदस्यगण, मुझे विभिन्न मुद्दों पर बघितलं फ्री झाला. आता बघू हे आता हा आता स्टेट लेजिस्लेटर कसं असते? स्टेट लेजिस्लेटर. स्टेट लेजिस्लेटरला मराठीमध्ये घटक राज्यांचे कायदे मंडळ व विधान मंडळ. घटक राज्यांचे कायदे मंडळ व विधान मंडळ. घटक राज्याचे कायदे मंडळ व विधान मंडळ. घटक राज्य स्टेट लेजिस्लेटरचा पार्ट कितवा? पार्ट 6 चॅप्टर 3 आर्टिकल 168 टू 212. काय? पार्ट 6 चॅप्टर 3 आर्टिकल 168 टू 212. मराठीमध्ये भाग 6 प्रकरण 3 कलम 168 टू 212. कलम 168 टू 212. आता स्टेट लेजिस्लेटर मध्ये कोणाकोणा समावेश असतो? तर विधान परिषद, विधान परिषद दुसरं नाही विधान. इथं विधानसभा आहे. इथं विधान नाही, इथं विधान परिषद आहे. इथं विधानसभा आहे. विधान परिषद, विधानसभा. इथं चुकून परिषद लिहिलेला आहे. इथं सभा आहे. विधानसभा. विधान परिषद, विधानसभा आणि तिसरं राज्यपाल. गव्हर्नर ऑफ स्टेट किंवा गव्हर्नर ऑफ युनियन टेरिटरी. राज्यपाल. आता विधान परिषदेला इंग्लिश मध्ये काय? लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 169 कलम 169. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 169. आर्टिकल 169. आता विधानसभा त्याला इंग्लिश मध्ये लेजिस्लेटिव्ह
असेंब्ली. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 170. आर्टिकल 170. राज्यपाल, गव्हर्नर ऑफ स्टेट. गव्हर्नर ऑफ स्टेटचा आर्टिकल कोणता? आर्टिकल 153. कलम 153. आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला कोण असते? चेअरमन. तिकडे जसं राज्यसभेला चेअरमन असते तसं इकडं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला सुद्धा चेअरमन असते. आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला कोण असते? स्पीकर. तिकडं जसं लेजिस्लेटिव्ह तिकडे जसं हाऊस ऑफ द पीपलला स्पीकर असते तसं इकडं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला सुद्धा स्पीकर असते. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला सुद्धा स्पीकर असते. आणि तिसरं राज्यपाल. राज्यपाल त्याला इंग्लिश मध्ये गव्हर्नर ऑफ स्टेट किंवा गव्हर्नर ऑफ युनियन रिलेटेड आर्टिकल 153. आणि आर्टिकल 153. आणि करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कोण आहेत? रमेश बैस. रमेश बैस हे करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सध्याचे गव्हर्नर आहेत रमेश बैस. आणि आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा चेअरमन कोण आहे? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा चेअरमन कोण आहे? नीलम गोरे. नीलम गोरे हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या चेअरमन आहेत. नीलम गोरे. आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर कोण आहेत? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर. आणि गव्हर्नर कोण आहेत महाराष्ट्राचे? रमेश बैस. आणि आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या MLC कोण आहेत? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कोण आहेत? डॉक्टर प्रज्ञाताई सातव या MLC आहेत. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत. आता MLA कोण आहेत? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कोण आहेत? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कोण आहेत? संतोषदादा बांगर. आता रमेश बैस कुठं असतात? हे राजभवन मध्ये असतात. रमेश बैस कुठं असतात? राजभवन मध्ये. बघायचं का राजभवन? राजभवन दाखवून आणतो तुम्हाला. इथंच राजभवन दाखवून नंतर ट्रिप होऊन जाऊ द्या आपली. खूप शिकावं लागते राजमध्ये जाण्यासाठी. राजमध्ये जाण्यासाठी काय लागते? खूप शिकावं लागते. राजभवन. आता रमेश भाई बघायचे का? हे रमेश भाई. गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र रमेश बैस.
समजा हा कोण आहे? सुभाष. गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र रमेश बैस. रमेश बैस. हम बीस जवाब बने हाँ आता विधान विधान परिषद प्रत्येक राज्याला असते का? विधान परिषद प्रत्येक राज्याला असते का? तर नसते. विधान सभा असते प्रत्येक राज्याला, पण विधान परिषद नसते. विधान परिषद प्रत्येक राज्याला नसते. फक्त 6 राज्याला विधान परिषद आहे. कोणकोणती 6 राज्य? तर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, जम्मू काश्मीर. आता नाही, जम्मू काश्मीर नाही, पहिले होता ते, आता नाही जम्मू काश्मीर. हे जम्मू काश्मीर आता नाही. तर कोणकोणते? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश नाही. बघा पहिल्यापासून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि हे काय? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश आणि हे काय आहे? हे पण आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, जम्मू काश्मीर, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. हे बघा, बिहार. बिहार कसं लक्षात ठेवायचं? जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू. बिहार असं लक्षात ठेवायचं. जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू. बिहार में लालू. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. आंध्र प्रदेश नाही, उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश आहे आणि हे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. आणि हे कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. हे आता जम्मू काश्मीर आता नाही. आजचा आपण लेक्चर इथंच संपत आहोत. बाय बाय, टाटा.